एव्हरीवन. तर मी माझ्या आई बाबाकडे गेलो होतो 2 दिवसासाठी. मग मम्मा मला घ्यायला आली आणि जाता जाता आम्ही डिसाईड केलं की फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स घेऊन जाऊया. तर आम्ही इकडे फ्रुट्स घेतले. फ्रुट्स घेतल्यानंतर आम्ही गेलो व्हेजिटेबल्स घ्यायला. इकडे छान फ्रेश व्हेजिटेबल्स होते. मग मीही मम्माला हेल्प केली व्हेजिटेबल्स घेण्यामध्ये. आम्ही घेतलं ब्रिंजल, कुकुंबर आणि कॅरेट्स. त्यानंतर आम्ही गेलो टोमॅटोज घ्यायला आणि तिकडच्या अंकलची माझी छान फ्रेंडशिप झाली. मग आम्ही पुढे जाऊन आणि थोडी भाजी घेतली. मग भाजी घेऊन झाल्यानंतर मला कॉर्न खायचे होते. मग मम्मा मला कॉर्न घेऊन गेली. कॉर्न घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. माझी बिचारी मम्मा किती थकली होती. आणि मग त्यानंतर आम्ही आमच्या घरी पोहोचलो. घरात आल्यावर मी माझे शूज रॅकवरती ठेवले आणि हँड्स वॉश करायला गेलो. मग मी माझ्या टॉय सोबत खेळत होतो कारण मम्मा दूध गरम करायला गेली होती. मग मी दूध पिलो आणि मम्मा जवळ झोपून गेलो. आणि मला इतकी गाढ झोप लागली आणि नेहमीप्रमाणेच मी उठताना खूप रडलो कारण माझी झोप झाली नव्हती. मग मम्माने मला जवळ घेतलं आणि मी पुन्हा झोपून गेलो. मग उठल्यावर मम्माने मला फ्रुट्स भरवले. फ्रुट्स खाल्ल्यानंतर मी थोडीशी मस्ती केली. आणि मग माझ्या टॉय कार मध्ये बसलो आणि मम्माला थोडं डान्सही करून दाखवला बरं का. मग झाला डिनरचा टाइम. मग मम्मा मला जेवण बनवत होती आणि मी माझ्या डॅडाची वाट बघत होतो कारण डॅडा अजून आलेच नव्हते. आणि तितक्यात बेल वाजली. मग मी लपलो पप्पाला भोग करण्यासाठी. आणि मी इकडे डॅडाची वाट बघत होतो आणि डॅडाने मला पकडलं. आणि मग आम्ही खूप मस्ती केली. मग डॅडाने मला नाईट ड्रेस घालून रेडी केलं झोपण्यासाठी. आणि मग डॅडाने आणि मी खूप गप्पा मारल्या. आणि मग त्यानंतर मम्मा आम्हाला ओरडली कारण खूप लेट झाला होता. मग मी डॅडाच्या हाताने दूध पिलो आणि मम्माच्या कुशीमध्ये येऊन झोपून गेलो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.